हॅलो फ्रेंड्स, आपण आपलं दैनंदिन लाईफ जगत असताना आपण आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे चेहऱ्याकडे खूप लक्ष देतो. त्याच्यासाठी प्रॉपर कॉस्मॅटिक्स यूज करतो, फेशियल वगैरे करतो, मेकअप करतो, खूप लक्ष देतो. परंतु आपण आपल्या शरीराच्या एका भागाकडे अजिबात लक्ष देत नाही. आपण त्या भागाला खूप निग्लेक्ट करतो. कुठला भाग आहे बरं तो? तर तो म्हणजे दुसरा तिसरा काही नसून तळपाय आहेत. आपण तळपायाकडे मुळीच लक्ष देत नाही. तळपायाला भेगा पडलेल्या असतात, जखम झालेल्या असतात, तळपायाला अतिशय पेन होत असतात, ते काळेकुट्ट झालेले असतात. पण आपण अगदी दुर्लक्ष करतो. तळपायाला व्हॅल्यूज दिली जात नाही. पण तळपाय किती इम्पॉर्टंट आहेत. आपल्या शरीराचा पूर्ण भार तळपाय सांभाळत असतात. आणि आपण जे काही चांदीची म्हणजे पैंजण घालत असतो, जोडवे घालत असतो, त्याचं शास्त्रीयदृष्ट्या तर तेच रिझन आहे की आपल्या तळपायांची उष्णता ते शोषून घेत असतात. मग त्याचप्रमाणे आपण आपल्या तळपायांची खूप निगा राखली पाहिजे. आता तळपायांचे आजार, तळपायांची निगा, तळपायांना आग झाली तर काय करायचं, तळपायांना हा आजार झाला तर काय करायचं, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला यूट्यूबला बघायला भेटतील. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण तळपायांसाठी जी काही चप्पल वापरतो, जे काही शूज वापरतो, ते मात्र प्रॉपर असायला हवेत. आणि 6 महिन्याच्या वरती कुठल्याही प्रकारचे चप्पल किंवा शूज वापरू नये, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण आपल्याला प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे. पण मग आपण असं करू शकतो ना, की आपल्याला एक प्रॉपर चप्पल किंवा प्रॉपर शूज आपण आपल्यासाठी खरेदी करू शकतो. रात्री झोपताना थोडंसं गरम पाण्यामध्ये शेकून आणि तेल लावून आपण झोपू शकतो. आता बरेच लोकं म्हणतात, की कशाच्या वाटीने आपण मसाज केला तर तळपाय चांगले होतात किंवा उष्णता बाहेर पडली जाते, ते पण करू शकतो. तर मला सांगायचा दृष्टिकोन हाच आहे, की आपल्या शरीराचा खरोखर खूप महत्त्वाचा पार्ट आपले तळपाय आहेत. कारण घराचा जर पायच चांगला नसेल, तर ते घर टिकू शकत नाही. तसंच आहे, आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले तळपाय आहेत आणि तळपाय जर चांगले असले, तर आपलं शरीर खूप चांगलं राहू शकतं. म्हणून तळपायांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.